2 वर्षाचं मूल खोटं बोलू शकते. बापरे. किंबहुना माणसाला भाषा येते इथपासूनच खोटं बोलायला सुरुवात होते. पण खोटेपणासाठीच भाषा जणू काही निर्माण झालेली आहे. एक प्रयोग केला, खूप सुंदर प्रयोग आहे तो. एका खोलीमध्ये 3 खेळणी ठेवली, ती खेळणी कापडांनी झाकून टाकली आणि खेळण्याच्या बाजूला एक स्पीकर ठेवला. त्यातून जो आवाज येईल त्याच्यावरनं मुलांनी ओळखायचं की या झाकून ठेवलेल्या कापडाच्या खाली कुठलं खेळणं आहे. तर पहिले 2 सोपे होते. भू भू आवाज येतो आहे, त्याच्या खाली कुत्रा आहे. म्याव म्याव आवाज येतो आहे, मांजर आहे. तिसरं त्यांनी काय केलं, एक मोटार ठेवली छोटी, कापडाने झाकलं आणि त्या स्पीकर मधनं बिथोवनच्या सिम्फनीचा आवाज संगीत चालू आहे. आता ते तर कळणं शक्य नाही. आता त्यांनी सांगितलं की कापड न उचलता आवाजावरनं खेळणं ओळखायचं आणि तो तिथून निघून गेला. एक्सपेरिमेंटर जो होता तो. आणि एका गुप्त खिडकीतून त्यांनी ते मुलांचं सगळं वर्तन नोंदवलं. परत आले, मग त्यांनी पाहून घेतलं कोण कोण कापड उचलून पाहिलं. परत आल्याच्या नंतर त्यांनी 2 प्रश्न केले. खेळणं कुठलं आहे? पहिले 2 उत्तर तर सहज होते. हे खेळणं कुठलं आहे हा पहिला प्रश्न. आणि दुसरं, तुम्ही कापड उचललं का? तुम्ही कापड उचललं का या प्रश्नाला 2 वर्षाचे 30% मुलं खोटं बोलतात की आम्ही नाही उचललं. आला की ते उचलून पाहतात. हे त्यांनी पाहून घेतलेलं. गंमत अशी आहे की 2 वर्ष ते 8 वर्ष 30%वरनं 40%, 5 वर्षाची 40% मुलं खोटं बोलतात आणि 8 वर्षाची 80% मुलं खोटं बोलतात की आम्ही कापड उचललं नाही. बापरे. जसं मूल डेव्हलप होत जाते, खोटं बोलण्याचं कौशल्य वाढत जाते. 2 वर्षाच्या मुलाला विचारलं की कापड उचललं का, तर तो फिसकन हसतो, मग नाही म्हणतो किंवा नंतर हो म्हणून टाकतो. 8 वर्षाच्या मुलाला विचारलं तर त्याचं कौशल्य वाढत जाते. तो म्हणतो या कापडाखाली काय असावं बरं, मोटार असेल का, अभिनय वगैरे करतो की मी माझ्या मनाने ओळखलेलं आहे. म्हणजे खोटं बोलण्याचं कौशल्यही वाढत जातं, खोटेपणा जसं वाढत जातो.